ये मूवी नहीं, रियल लाइफ है साहब। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला मोठा इशारा। 29 ऑगस्टला महाराष्ट्रात पुन्हा आंदोलन सुरू होणार का? सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे। महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला स्पष्ट अशा शब्दात इशारा दिला आहे की मागण्यांवर ठोस अंमलबजावणी झाली नाही तर 29 ऑगस्टपासून निर्णायक आंदोलन सुरू केले जाईल। हा इशारा केवळ घोषणा आहे का की महाराष्ट्रात पुन्हा मोठ्या आंदोलनाची सुरुवात ठरणार आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाचा आढावा घेणार आहोत। सर्वात आधी जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे ते। मनोज जरांगे पाटील यांचे म्हणणे आहे की मराठा समाजाशी संबंधित अनेक निर्णय जाहीर झाले असले तरी त्यांची अपेक्षित गतीने अंमलबजावणी झालेली नाही, त्यामुळे समाजात नाराजी वाढत असल्याचे ते सांगत आहेत। त्यांनी सरकारला वेळेत निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा 29 ऑगस्टपासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। याशिवाय त्यांनी कुणबी नोंदीच्या मुद्द्यावर देखील भूमिका मांडली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार उपलब्ध नोंदींमध्ये कोणतीही कपात होऊ नये या विषयावर त्यांनी सरकारला सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे। या दरम्यान राज्य सरकारकडूनही प्रतिक्रिया आली आहे। सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका असल्याचे सांगितले आहे। तसेच आंदोलनकर्त्यांना शासनाने घेतलेल्या निर्णयांचा सविस्तर अहवाल आणि अंमलबजावणीचे वेळापत्रक दिले जाईल असेही सांगण्यात आले आहे। सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये 29 ऑगस्टपूर्वी तोडगा निघणार का? जर चर्चा यशस्वी झाली तर आंदोलन टळू शकते, परंतु जर दोन्ही बाजूंमध्ये एकमत झाले नाही तर महाराष्ट्रात पुन्हा मोठ्या प्रमाणावर आंदोलन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या संपूर्ण विषयाकडे केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक आणि कायदेशीर दृष्टीने पाहिले जात आहे। अंतिम निर्णय हा सरकार, न्यायालयीन प्रक्रिया आणि संबंधित अधिकृत यंत्रणांच्या पुढील निर्णयावर अवलंबून असेल, म्हणून या विषयाबाबत कोणतीही चुकीची माहिती किंवा अफवा पसरू नका। अधिकृत निवेदने आणि विश्वासार्ह वृत्तसंस्थांमधून येणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा। तुमचे मत काय आहे? सरकारने या प्रश्नावर लवकर निर्णय घ्यावा असे तुम्हाला वाटते का? तुमचे मत कमेंटमध्ये सांगा।